विक्रमगड तालुक्यातील आंबेघर तर्फे धरमपूर गावातील भाजपाचे युवा कार्यकर्ते ऋतिक मंगळ्या माढा यांचा नदीचा पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही हृदयद्रावक घटना पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना कळताच त्यांनी या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली। सवरा यांनी आंबेघर धरमपूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या दुःखात ते सहभागी झाले। तसेच या प्रसंगी ऋतिक यांच्या कुटुंबाला 4 लाख म्हणजेच 4 लाख रुपयांचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला। यावेळी तहसीलदार मयूर चौहान, विक्रमगड भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भडांगे, कासा मंडळ अध्यक्ष आशिष चौहान, विक्रमगड तालुका उपाध्यक्ष चिराग शिंदे व तलाठी भोईर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। ऋतिक हा अत्यंत कार्यशील, प्रामाणिक व पक्षनिष्ठ कार्यकर्ता होता। पक्षासाठी त्याने दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील। ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना यावेळी सवरा यांनी केली। माहितीनुसार 6 जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आंबेघर तर्फे धरमपूर गावात ही दुर्दैवी घटना घडली होती आणि त्यावेळी हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देखील दिला होता। यावेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता। तर 6 जुलै रोजी 23 वर्षीय ऋतिक मंगळ्या माढा हे संध्याकाळी 5:20 सुमारास शेतावरून आपल्या घरी जात होते। यावेळी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून म्हणजेच पुलावरून ते जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला। त्यानंतर बंधाऱ्यावरून जात असतानाच त्यांचा पाय घसरला आणि ते थेट नदीच्या प्रवाहात पडले। त्यांचे वडील मंगळ्या सुकऱ्या माढा हे शेतातच काम करीत होते। त्यांनी हे दृश्य पाहून गावकऱ्यांना आवाज देऊन मदतीसाठी बोलावले, तर गावकऱ्यांनी देखील तातडीने मदतीचा प्रयत्न केला। मात्र नदीचा प्रवाह इतका जोरात होता की त्यांना वाचविता आले नाही। सुमारे 1 तासानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ऋतिक यांचा मृतदेह सापडला होता। तर गावकऱ्यांनी देखील तातडीने मदतीचा प्रयत्न केला। मात्र नदीचा प्रवाह इतका जोरात होता की त्यांना वाचवता आलं नाही। सुमारे 1 तासानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ऋतिक यांचा मृतदेह सापडला होता। तर ऋतिकच्या अशा प्रकारे जाण्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये दुःखाचे सावट आहे। तर पावसाळ्यातील वाढलेला नदीचा प्रवाह किती धोकादायक ठरतो याचे हे गंभीर उदाहरण आहे।